प्रकाश आनंद दोघंही नाट्यगृहाबाहेर आले. आनंदचं काहीतरी बिनसल्याचं प्रकाशच्या लक्षात आलं होतं. कदाचित प्रकृती बरी नसेल असं त्याला वाटलं. त्यानं सुचवलं, चल आनंद, घरी जाऊया, तिथं तू विश्रांती घे. नको, आज मी येत नाही. तू प्लीज नीमाला सांग, माझं डोकं खूप दुखतंय, सॉरी. का, नाटक आवडलं नाही? मला तर फारच आवडलं, केवळ अद्वितीय. मी तुला ओढून आणलं म्हणून तर वैतागला नाहीस ना? तूच सांग, तुला तुमच्या गावात असं नाटक बघायला मिळालं असतं काय? तेही खरंच म्हणा. अनुपमा अशा प्रकारे समोर येणं आणखी कुठंही शक्य नव्हतं. त्या प्राध्यापिका अनुराधांनी काय सुरेख दिग्दर्शन केलं होतं, नाही का? अनुराधा नव्हे, अनुपमा. नावात काय आहे आनंद? माझ्या तर अजिबात नावं लक्षात राहत नाहीत. पण आनंदच्या दृष्टीनं ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. प्रकाशला जी गोष्ट अगदी कमी महत्त्वाची वाटत होती, त्यावर आनंदचं जीवन सर्वस्व अवलंबून होतं. पण कुणाला सांगणंही अशक्य होतं. प्रकाशनं कितीही आग्रह केला तरी तो प्रकाशच्या घरी जायला तयार झाला नाही. समोरच्या समुद्रातल्या लाटांपेक्षाही मोठमोठ्या विचारलहरी त्याच्यावर चाल करून येत होत्या. अखेर प्रकाश निराश होऊन निघून गेला. प्रकाशची पाठ वळताच आनंद पुन्हा थिएटरात शिरला. प्रेक्षक बाहेर पडल्यामुळे नोकर माणसं थिएटरची दारं खिडक्या बंद करत होते. इतर आवराआवरी चालली होती. आनंद सरळ ऑफिसमध्ये गेला. ऑफिस आवरून तिथली माणसंही बाहेर पडायच्या तयारीत होती. आनंदनं तिथल्या क्लार्कला अडवून विचारलं, मला अनुपमाचा पत्ता द्याल? कोण अनुपमा? आत्ता जे नाटक झालं ना, त्यांच्या दिग्दर्शिका. त्यांचा पत्ता. त्यांचा पत्ता? त्या कपाटाला कुलूप लावलंय, रजिस्टर त्यात ठेवलंय, कदाचित त्यात मिळेल. मग पहा ना. आता शक्य नाही. त्या विभागाची माणसं निघून गेली. पण रात्रीच्या वेळी तुम्हाला त्यांचा पत्ता कशाला पाहिजे? तुम्ही कोण? तुमचं त्यांच्याशी काही नातं आहे काय? होय. तर मग आमच्याकडे कशाला पत्ता मागता? क्लार्कनं थोड्या संशयानंच विचारलं. हे पहा, तुम्हाला पत्ता हवा असेल तर उद्या सकाळी 11 वाजता या. संबंधित माणसं इथं असतील. आता आम्हाला उशीर होतोय, लोकल चुकेल. आनंदला सारून ते निघून गेले. आनंद निराश होऊन थिएटर बाहेर आला. केवळ तिचा पत्ता मिळाला नाही म्हणून आपलं मन एवढं निराश झालं. त्यावेळी आपण पत्राचं उत्तर लिहिलं नाही तेव्हा अनुपमाला काय वाटलं असेल? त्यावेळच्या अनुपमाच्या असहाय्यतेचा आज आनंद प्रत्यक्ष अनुभव घेत होता. त्यावर विचार करता करता आपण त्यावेळी फार मोठी चूक केली ही भावना दाटून येऊन त्याचं मन आणखी अपराधीपणाच्या भावनेत बुडून जात होतं. जड पावलांनी आनंद आपल्या हॉटेलकडे वळला. त्याला नाटकातलं अनुपमेचं निवेदन आठवू लागलं. प्रत्येक स्त्रीची नेहमीच पतिप्रेमाची अपेक्षा असते. वासवदत्तेला तसा प्रेमळ पती लाभलाही होता. पण बहुपत्नीत्वाची सर्वमान्य पद्धत असतानाही केवळ वासवदत्तेवर प्रेम करणाऱ्या उदयनविषयी ती किती भावुकपणे सांगत होती. माझ्या वागण्याच्या पार्श्वभूमीवर तिला ते अधिकच भावलं असेल. म्हणजे आपल्याविषयी तिच्या मनात किती तिरस्कार असेल. ती विलेपार्ल्याच्या कॉलेजमध्ये संस्कृत शिकवत असल्याचं आनंदला आठवलं. तिकडे फोन करून चौकशी केली तर? पण एवढ्या रात्री तिथल्या ऑफिसमध्येही कोणी असणार नाही. दुसऱ्या दिवशी तो कॉन्फरन्सच्या कुठल्याही सभेला गेला नाही. प्रकाशलाही भेटला नाही. अनुपमाचा पत्ता मिळवण्यासाठी त्यानं हॉटेलबाहेर तिच्या कॉलेजला फोन केला. क्लार्कनं चौकशी केली. त्या रजेवर आहेत. तुम्ही कोण? काय पाहिजे? मी त्यांचा नातेवाईक आहे. मला त्यांचा पत्ता द्या. 44 हिल रोड, बांद्रा. पुढं न बोलता आनंदनं फोन ठेवून दिला. आता अनुपमाला भेटलंच पाहिजे. चुका करणं हा मानवाचा सहज धर्म आहे. चूक सुधारून पुढं जगत राहणं हेच विवेकीपणाचं आहे. अनुपमाला भेटण्यासाठी जायला कुठली वेळ सोयीची वगैरे विचार न करता आनंद निघाला. टॅक्सीत बसून त्यानं ड्रायव्हरला बांद्र्याचा पत्ता सांगितला. कालचं नाटक फारच छान झालं म्हणून वसंत आणि सत्यानं एकमुखानं सांगितलं होतं. सगळ्यांना घरी पोहोचून त्यांनी अखेर अनुपमाला निरोप दिला होता. तिनंही त्यांना म्हटलं होतं, याचं श्रेय केवळ माझं नाही, माझ्या विद्यार्थिनींचं, भासकवीचं, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हा दोघांचं आणि प्रेक्षकांचं.
वसंतनं या नाटकाच्या सादरीकरणासाठी केलेली मदत ती विसरली नव्हती.